आम्ही भाऊ इतक्या अर्जंट बोलून घेतलं. काय काय प्रॉब्लेम? त्या फाईल बद्दल कळलं असेलच तुम्हाला. अहो कळलं हो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात. आपण त्यापेक्षा मोठी गोष्ट घडवली की झालं. अहो भले भले लोक तेच करत आलेत. तुमचं कसं आहे? आमचं काय, आम्ही पक्के बिझनेसमन आहोत. सगळीकडे फक्त धंदा पाहतो. आम्ही भाऊ पळणाऱ्या घोड्यावरती पैसा लावतो आणि म्हाताऱ्या घोड्याला डिशक्याव. नुसता विचार करू नका, नाही तर भलतंच कोणीतरी येईल आणि जाळं मारून माशी मारून घेऊन जाईल. काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही आहे ना. सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने घडतायत. कसं आहे, संघटन तुमच्यामुळे बांधलं जातंय. पोरांचा विश्वास तुमच्यावर आहे. आता तुम्हीच काय ते मनावर घ्या. मनावर घेतलंच पाहिजे. आम्ही भाऊ स्वतःचं भांडवल आणि धंदा टिकवायचा असेल ना, तर व्यावसायिक बना. व्यावसायिक. तुमचं खरं आहे बाबूभाई. मला माझा वेगळा रस्ता शोधावाच लागेल, पण लोकांचा विश्वास उडता कामा नये. अहो विश्वास आहेच हो तुमच्यावरती लोकांचा. आता स्वतःचा रस्ता शोधा. काय माहिती का, नुसता विचार करणं म्हणजे ट्रेडमिल वरती धावण्यासारखं हो. माणूस कितीही धावला तरी एकाच जागी थांबतो. लंबी रेस के घोडे बनो. आम्ही तुमच्या मागे आहोत. अमेय भाऊ, राज्यस्तरीय पातळीवरचा सांस्कृतिक महोत्सव जाहीर करून ते सुद्धा साहेबांच्या परवानगीशिवाय तुम्ही महाराष्ट्र युवा आघाडीत वातावरण तापवलं. कांबळी, एवढ्या छोट्या गोष्टीचे एवढे पडसाद उमटतील असं वाटलं नव्हतं मला. आणि हे असं घडणार हे त्याच वेळी मला जाणवलं होतं. म्हणजे अमेय भाऊ, अशा छोट्या मोठ्या घटनाच आदित्य साहेबांच्या मनाला लागतात. अहो पण ही गोष्ट मला वाढवायची नव्हती. साहेबांना तुम्हाला वाढू द्यायचं नाहीये. अहो, महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडीच्या प्रमुख पदावरून तुम्ही पाय उतारवावं म्हणून हे सगळं चाललंय. पक्षशिस्तीचा भाग आणि आर्थिक घोटाळ्यांना तुम्ही जबाबदार आहात हे दाखवून. पक्षशिस्तीचा भाग, आर्थिक घोटाळे. हो, कारण की तुमचे सगळे पत्ते त्यांच्या हातात आहेत अमेय भाऊ. कसं आहे ना अमेय भाऊ, तुम्ही खूप गाफील राहिलात. आता काहीतरी हालचाल करावीच लागेल तुम्हाला. कांबळी, मला फक्त एक सांगा, तुम्ही एवढी मोठी जोखीम का पत्करताय? कारण की माझे हात दगडाखाली आहेत म्हणून. तुमचं पक्षात येणं, ढोल ताशा स्पर्धा आयोजित करणं हे सगळं माझ्याकडून आलं. आणि तुमची सुद्धा गळचेपी होत असताना दिसली मला. सहन नाही झालं म्हणून एवढीच काही ती मी तुम्हाला मदत करू शकतो. या उपर मी काय कुठली मदत करणार. माणिकराव आणि आदित्य देशमुख यांच्यातलं राजकारण आपल्या अकलेच्या पलीकडे आहे. दोघांचंही रक्त एकच आहे अमेय भाऊ, रक्त एकच आहे. काका आणि पुतण्या एकत्र येऊन बसले तर आपल्याकडचं सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. त्यामुळे मी एक सल्ला देतो, यापुढची कुठलीही चाल अत्यंत विचार करून आणि डोळे उघडे ठेवून करा. बाकी कल्पना आहे मला. आजकाल विचारही आदित्य देशमुख सारखाच करायला लागलोय मी. त्याच्यासारखा बनत चाललोय. त्याचा हा अफरातफरीचा डाव तर त्याच्याच पद्धतीनं हाताळावा लागेल असं दिसतंय. पण कांबळी, हे सगळं करताना जर गरज लागली तर तुम्ही. मी असेन तुमच्याबरोबर, असेन. निर्णय कुठलाही असला तरी.
जिथे तिथे सभोवती किती असुर मातले, पदोपदी लुबाडती पहा किती हपापले. थांबवू कसे तू सांग रोज पाप वाढते, ओळखू कसे तू सांग दैत्य ह्या जनातले, ओळखू कसे तू सांग दैत्य ह्या जनातले. दिसत नाही. लक्ष्मण साहेब मी येऊ? या. ए. लक्ष्मण देवरा देवराय 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 हां गोजिरी बोल. हॅलो अम्या, कुठेस तू? अर्थात घरी. थँक गॉड. अरे तुला कळलं का, आदित्य देशमुख. कळलं. अम्या 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 अम्या, मी तुझ्याशी बोलतेय. थँक गॉड तू इथेच आहेस. हो. आणि याच पांढऱ्या कपड्यात. गोजिरी मला गेलं पाहिजे. आदित्य सरांची अशा प्रकारे हत्या झाली हे पक्षासाठी अत्यंत घातक आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना याचं उत्तर द्यायचंय. माझी गरज आहे तिथे अरे पण पक्षाला, महाराष्ट्राला कायमची. पत्रकार परिषदेत भेटू. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र युवा आघाडी हे माझ्या नवऱ्याचं स्वप्न आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आदित्य देशमुखांचं स्वप्न नष्ट होऊ न देणं ही जबाबदारी आता माझी. आणि पक्ष पुढे न्यायला एका तडफदार व्यक्तिमत्वाची गरज असते. हे व्यक्तिमत्व पक्षाला दिसलं. महाराष्ट्र युवा ढोल ताशा आघाडीचे अध्यक्ष
श्री अमेय कारखानीस यांच्यामध्ये. जय महाराष्ट्र.